स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये सरासरीवर आधारित उदाहरण आपण पाहत आहोत, परंतु ती उदाहरणं पाहत असताना आजचा जो नमुना आहे तो असा नमुना आहे, एखाद्या गाडीचा ठरलेला वेग दिलेला आहे आणि त्या वेगाने जर ती एका ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी बरोबर ठरलेल्या वेळात पोहोचते, पण तिचा जर वेग वाढवला किंवा वेग कमी केला तर ती काही थोड्याशा वेळाने उशिरा किंवा लवकर पोहोचणार आहे। ही एवढीच माहिती आपल्याला दिली असते। एवढ्या माहितीच्या आधारे आपल्याला त्या गाडीला करावायचं प्रवासाचं जे अंतर आहे ते कसं काढायचं यावर आधारित उदाहरणं असतात। ती कशी सोडवायची ते बघूया। बघा, उदाहरण असं आहे, तासी सरासरी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी म्हणजे ठरलेल्या ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते। जर ती तासी सरासरी 50 किलोमीटर वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा 30 मिनिटं उशिरा पोहोचते। तर तिने कापवायचे एकूण अंतर किती? आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला अंतर माहित नाही, ते अंतर आपण काय करूया, x मानूया आणि अंतराला आपण वेगाने भागलं तर आपल्याला काय मिळतो, वेळ मिळतो। हे आपण सूत्र बघितलंय। आणि मग वेळ कधी जास्त लागतोय, वेग कमी केलाय। वेग किती केलाय, 50 केलाय, त्यावेळेस वेळ जास्त लागलाय। तो वेळ वजा केला आपण कशातनं, त्याच्यातून वजा केला काय, जो मूळचा वेळ होता म्हणजे 1 किलोमीटर 60च्या हिशोबाने गेल्यानंतर लागणारा जो वेळ होता, आणि मग तो फरक किती आहे तर 30 मिनिटाचा आहे। 30 मिनिटं भागिले 60, कारण तासी असल्यामुळे 60 घ्यावं लागणार आहे। आणि मग हे उदाहरण सोडवताना अपूर्णांकाची वजाबाकी आपल्याला इथं करावी लागणार आहे। आणि पहिल्यांदा अपूर्णांकाची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला छेद समान करून घ्यावं लागेल। छेद समान करायचं म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येते की दोन्हीचा छेद आपण 300 करू शकतो। आणि मग 300 करण्यासाठी याला आपल्याला 6 न गुणावं लागले, म्हणजे अंशाला पण 6 न गुणावं लागेल। 6x झाले, वजाचं चिन्ह देऊन टाकलं। या 60 ला आपल्याला 300 करण्यासाठी काय करावं लागले, तर 5 न गुणावं लागले, म्हणजे अंशाला पण आपल्याला 5 न गुणावं लागेल। 5x वजा 300। आता अंश सारखा झालाय, सॉरी छेद सारखा झालाय, अंश नाही। आणि मग अंशाची वजाबाकी केली, 1 उरलं किंवा x उरलं, 1/300 आणि बरोबर काय आहे तर 30/60 आहे। हे 30/60 आपण अतिसंक्षिप्त करू शकतो 1/2। 300 1/300 बरोबर 1/2। x ची किंमत काढायची आपल्याला, म्हणून x ला 1 ठेवलं इकडं आणि या बाजूला 300 ला घेऊन गेलो। 1/2 इथं भागिले असल्यामुळे इकडे 3 गुणिले केलं, 2 न भागिला 150। तर आपलं उत्तर येते 150 किलोमीटर। पर्याय आपल्याला आहे पर्याय क्रमांक 2। हेच गणित आपण तोंडी करू शकतो। बघा कसं तोंडी करू शकतो, पर्यायीकरण करू शकतो। 60 किलोमीटर वेगाने आपण गेलोय, ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यानंतर 300 किलोमीटर गेलो तर आपल्याला 5 तास लागणार आहेत। आणि जर आपण 50 किलोमीटर वेगाने गेलो तर आपल्याला 6 तास लागणार आहेत। फरक आपल्याला किती पाहिजे होता, खरं तर 30 मिनिटाचा पाहिजे होता। इथं 30 मिनिटाचं नाही, हे उत्तर असू शकत नाही। इथं बघूया आपण, ज्यावेळेस आपण 150 किलोमीटर अंतर तासी 60 प्रमाणे जाऊ त्यावेळेस आपल्याला किती वेळ लागणार आहे, 2.5 तास वेळ लागणार आहे। हेच अंतर आपण ताशी 50 किलोमीटर गेलो तर 3 तास वेळ लागणार आहे। म्हणजे नंतर आपल्याला 2.5 तासाच्या ऐवजी अर्धा तास जास्त लागला, म्हणजे अर्धा तास उशिरा पोहोचलो आणि दिलेल्या माहितीप्रमाणे 30 मिनिटं उशिरा पोहोचलो। अशा पद्धतीने पर्यायाकडून सुद्धा हे उत्तर आपण काढू शकतो। बघा मित्रांनो, आता सारखंच एक उदाहरण आहे। एक आगगाडी ताशी सरासरी 60 किमी वेगाने जाते, निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते। जर आगगाडीचा ताशी सरासरी वेग 48 किमी केला, वेग कमी केलाय, म्हणजे निर्धारित वेळेत तिला ठिकाणी जाण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा उशीर लागणार आहे। आगगाडी निर्धारित ठिकाणी पोहोचण्यासाठी 20 मिनिटं उशीर पोहोचते, तर आगगाडीने कापवायचे एकूण अंतर किती? आता ते अंतर x मानू। ज्यावेळेस ती आगगाडी 48 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे जाते त्यावेळेस अंतर काढू आपण किंवा वेळ काढू। वेळ अंतर भागिले वेग आणि
ज्यावेळेस ती आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते त्यावेळेसचा आपण वेळ काढू, अंतर भागिले वेग, आणि मग आणि खराच उशिरा लागलेला वेळ जो आहे तो याप्रमाणे आहे. आता बघूया ह्या अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. आधी ह्याला अतिसंक्षेप देऊया 1/3, म्हणजे पुढची क्रिया आपली सोपी होते. 48 आणि 60 या दोन्ही संख्येनं भाग जाणारी एखादी संख्या आपल्याला शोधून काढावी लागेल मोठी, की जेणेकरून हा छेद समान होईल. तर आपण काय करूया, 60 ना 48 ला गुणूया, 0 0, 8 संग 48, हाचे गेले 4, 6 चौक 24 आणि 4 28, 2880 छेद समान होईल. परत एकदा खात्री करूया, बरोबर लिहिले का आपण, 0 ला 0, 8 संग 48 ला 8, हाचे गेले 4, 6 चौक 24 आणि 4 28. आता वर आपल्याला इथं आपण किती न गुणलंय, 60 न गुणलंय, म्हणजे वर पण 60 न गुणावं लागेल, 60x होईल. इकडं आपल्याला 48 न गुणलंय, म्हणजे अंशाला पण 48 न गुणावं लागेल, आणि मग त्याच्याबरोबर 1/3 आहे. 12x भागिले 2880 बरोबर 1/3. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून काय करूया आपण, 12x इकडल्या बाजूला ठेवूया आणि हे भागिलेत असणारे 60 बरोबरच्या दुसऱ्या बाजूला लिहूया. त्यानंतर गणित असं होणार आहे, 2880/1, 3 1 3, 3 9 27, 1 उरलं, 3 संग 18, शून्याचा भागेला 12x बरोबर 960 आलं. तर x बरोबर किती, 960 भागिले हे 12 इथं गुणाकारात असले इथं भागिले होईल, 12 1 12, 12 8 96, शून्याचा 0, म्हणजे त्या आगगाडीला 80 किलोमीटर अंतर पार करावं लागणार आहे. अशा प्रकारे आकडेमोड करू शकतो, किंवा आपण ते तोंडी जी फरकाच्या आधारे काढू शकतो. समजा 60 किलोमीटर वेगाने गेली गाडी, तर 60 मिनिटात, एका तासात 60 किलोमीटर जाते, तर 160 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे, 160 मिनिटं लागणार आहेत. 48 किलोमीटर गेल्याला वेळ काढला आणि वेळेतला फरक जर 20 मिनिटं येत असेल तर ते उत्तर बरोबर असणार आहे, आणि ते उत्तर निश्चितपणे इथंच बरोबर येणार आहे. आणखीन एक उदाहरण सोडून बघूया. बघा मित्रांनो, आणखीन एक तसाच नमुना आहे. उदाहरण तसंच आहे, तासी सरासरी 40 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी, म्हणजे ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत पोहोचते. कधी, 40 किलोमीटर वेगाने गेली. जर ती तासी सरासरी 35 किलोमीटर वेगाने गेली, वेग कमी केला वेळ जास्त लागणार आहे, म्हणजे पोहोचण्यासाठी उशीर लागणार. वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरा पोहोचते, 15 मिनिटं. तर तिने कापवायचे एकूण अंतर किती, आपण बघूया. कसं सोडवायचं, तर ते अंतर x मानू, आणि मग अंतराला जर वेगानं भागलं तर आपल्याला वेळ मिळतो. आता अंतराला वेगानं भागल्यानंतर वेळ मिळतो, पण वेळ कधी जास्त लागलाय, ताशी 35 किलोमीटर वेगाने गेल्यानंतर लागलाय. अंतर 35 x मानलंय, त्याला 35 न भागलं, अंतर x मानलंय, त्याला 40 न भागलं, आणि वेळ काय मिळाला आपल्याला, खरं तर 20 मिनिटं, कधी, तासामागं. त्यामुळे अशा पद्धतीने ही सूत्राची मांडणी करून घेतल्यानंतर किंवा समीकरण मांडल्यानंतर याचा आपण 15 मिनिटं आहे, सॉरी, याचा अतिसंक्षिप्त रूप देऊन घेऊया, 1/4 होईल. पुढच्या आपल्या क्रिया करण्यासाठी सोपं जाते. आता 35 आणि 40 या दोन्ही संख्येनं भाग जाईल अशी आपल्याला संख्या शोधावी लागेल. ती संख्या शोधत बसण्यापेक्षा आपण सरळ काय करायचं, इकडं 40 न इकडं 35 न गुणायचं, म्हणजे वर 40 न गुणलं 40 x झालं, खाली 35 गुणले 40 झालं, वजा इकडं 35 x झालं, खाली 40 गुणले 35 झालं. 40 गुणले 35 काय, 35 गुणले 40 काय, बरोबरच असतं, आणि बरोबर 1/4 झालं. आता छेद समान आहे, अंशाची वजाबाकी होईल. 5x बरोबर 35 गुणले 40 बरोबर 1/4. आता आपल्याला हे x ची किंमत काढायची, त्यामुळे x वाला पद एकटं ठेवायचं आणि हे 35 गुणिले 40 आपल्याला बरोबरच्या इकडल्या बाजूला घ्यायचं आहे. तर ते कसं होणार, 5x बरोबर
1/40 गुणुले 35/40/1 4 एके 4 4 एके 4 शून्याला 0. आता आपल्याकडे काय राहिलं बघा 5x बरोबर 1 गुणुले 35 गुणुले 10. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हे 5 आपण विरुद्ध बाजूला बरोबरच्या इकडल्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजेच इथं गुणाकार असल्यामुळे इकडे येऊन ते भागाकार होणार. 5 एके 5 5 दुने 10 35 गुणिले 2 बरोबर 70 झालं आणि 70 हा आपल्याला पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपलं हे उत्तर निघेल. आणखीन एक उदाहरण बघूया आजच्या प्रकारचं. इथं मात्र आपण आता थोडासा बदल करणार पुढच्या उदाहरणात. इथं आतापर्यंत वेग कमी होत होता, उशीर लागत होता. आता वेग वाढणार आणि लवकर पोहोचणार उदाहरण बनणार म्हणजे दोन्ही प्रकारची उदाहरणं होतील. आता इथं उदाहरणात आपल्याला गाडी लवकर पोचले बघा. उदाहरण परत एकदा वाचतो मी. तासी सरासरी 45 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती तासी सरासरी 54 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटं लवकर पोहोचते तर तिने कापवायचे अंतर किती. आता अंतर आपण x मानलं पण पहिल्या दोन उदाहरणात आपण काय केलं अंतर भागिले वेळ केला होता. त्याच पद्धतीने इथं सुद्धा अंतर भागिले वेळ करायचा आहे. आणि जो मुख्य वेळ आपला उशीर लागला 20 मिनिटं भागिले 60 त्याला अतिसंक्षिप्त आता देऊन घेऊया. 20 मिनिटं आहे 1/3. परंतु इथं वेळ मोठा कोणता आहे, पहिला वेळ मोठा आहे का नंतरचा वेळ मोठा आहे. आता जिथं उशीर लागत होता तिथं आपण पहिल्यांदा काय करत होतो नंतरचा वेळ घेत होतो. पण इथं मात्र मोठा वेळ कोणता जास्त लागणार आहे, जिथं वेग कमी आहे तिथं तो मोठा असणार आहे. 1/45 वजा 1/54. इथं लवकर जाणार आहे गाडी म्हणजे इथला वेळ कमी असणार. मोठ्या वेळात कमी वेळ वजा केल्यानंतर 20 मिनिटं लागली. तर हे गणित आता आपल्याला समीकरण मांडायचं आहे. छेद समान करावं लागेल. छेद समान करून गुणाकार करण्यात भागाकार करत बसण्यापेक्षा काय करायचं इकडे 54 गुणायचं इकडे 45 गुणायचं म्हणजेच 54x भागिले 45 गुणिले 54 हे असंच ठेवूया गुणाकार न करता. पुढचा आपल्याला भागाकार सोपा होतोय. नंतर कसं होणार आहे 45x भागिले 45 गुणिले 54. आता छेद समान झाला आणि त्याच्या पुढे 1/3. छेद समान झाल्यानंतरच तयार काय होतंय 54x मधून 45x गेले 9x उरले आणि खाली उरलं 45 गुणिले 54 किंवा 54 गुणिले 45 अशा पद्धतीनं. आणि ह्याची मांडणी आपल्याला 9x 45 गुणिले 54 बरोबर 1/3 आहे. x ची किंमत काढायची आहे त्यामुळे x वाला पद इकडे ठेवून हे पद इकडे न्यायचं विरुद्ध बाजूला दुसऱ्या बाजूला बरोबरच्या. ते लिहिल्यानंतर गुणाकार होणार कारण इथं ते भागाकारात आहे. 9x बरोबर 1/3 गुणुले 45 गुणुले 54 छेद 1 होणार आहे. 3 × 3 3 × 5 15. आताही ते तसंच ठेवूया आपण. आपल्याला 9x ची किंमत मिळाली 15 गुणिले 54 पण x ची किंमत काढायची आहे. हे 9 याला गुणाकारात आहे ते 9 विरुद्ध बाजूला किंवा बरोबरच्या दुसऱ्या बाजूने न्यावं लागेल म्हणजे x ला एकट्याला इथं ठेवावं लागेल. x ची किंमत निघेल. x ची एकट्याची किंमत पण या दोघातला गुणाकार होता तो 9 इकडे येऊन भागाकार होणार आहे आणि 15 गुणिले 54 भागिले 9. 9 × 9 9 × 6 54 15 × 90 x बरोबर 90 आलं म्हणजेच ते अंतर 90 किलोमीटर आहे. पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवावं लागणार आहेत. आपला एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे. जर गुणवत्ता यादीत आपल्याला यायचं असेल किंवा पोलीस भरतीमधलं आपलं स्थान पक्क करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक उदाहरण समजून घेऊन शिस्तबद्ध पद्धतीनं घाई न करता सोडवायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ चॅनल विषयी अधिकाधिक मित्रांना माहिती द्या. नवीन व्हिडिओसाठी भेट देत राहा. धन्यवाद.